इकडे सुरुचीने महाराज उत्तानपादाला सांगितलं, महाराज की त्याला तुमच्या मांडीवरती बसू देऊ नका. कारण बघा, दोन राणे जे आहेत, एक सुनीती आहे आणि दुसरी सुरुची आहे. सुनीती तिला म्हटलं जातं की जे शास्त्र जसं सांगते त्याप्रमाणे चालते, तशी वागते, ती सुनीती आहे. आणि सुरुची तिला म्हटलं जातं जी आपल्या आवडीप्रमाणे वागते, ती सुरुची आहे. रुची शब्दाचा अर्थ काय होतो? आवड. काय? आपल्या आवडीप्रमाणे आपण म्हणतो का नाही, तुमच्या रुचीप्रमाणे भोजन बनवलंय म्हणजे तुमच्या आवडीचं भोजन बनवलंय. तसं जी मनाप्रमाणे वागते ती सुरुची आहे. तर ही सुरुचीने महाराजांना इशारा केला आणि इशारा केल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज यांनी ध्रुव आपल्या मांडीवर बसायला आला, तसंच त्याला ढकलून दिलं. आणि ढकलून दिल्यानंतर ध्रुवाला अतिशय दुःख झालं. काय? 5 वर्षाचं ध्रुव बाळ आपल्या वडिलांनी आपल्याला लुटून दिले याचं त्याला दुःख नव्हतं, परंतु सुरुची माता जे कटू वचन बोलली त्या वचनाचं त्याला दुःख झालं. काय कटू वचन बोलली? सांगितलं, ध्रुव तुला जर तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर त्याच्यासाठी तुला माझ्या पोटी, सुरुचीच्या पोटी जन्माला यावं लागेल. त्यावेळेस ही राजगादी त्या ठिकाणी मिळू शकते. आणि आजच्या काळातही आपण पाहतो की जे लोक त्या ठिकाणी न्यायाने चालतात, चांगल्या मार्गाने चालतात, तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव त्यांना दुःखाला सामोरं जावं लागतं. काय? आणि सुरुचीचे हे वचन ऐकल्यानंतर ध्रुव त्या ठिकाणी रडत रडत आपल्या आईजवळ गेले. आणि आईजवळ गेल्यानंतर हुंके देत देत ध्रुव बाळ रडू लागले. सांगितलं, आई अगं माझा काय दोष आहे? अरे बाळा काय झालं तर सांग. अगं आई, मला आज महाराजांनी त्यांच्या मांडीवर बसू दिलं नाही. जसा उत्तम त्यांचा मुलगा आहे तसा मी त्यांचा मुलगा नाही का? मला तो अधिकार नाही का की मी माझ्या वडिलांच्या मांडीवर बसेल एवढा? सांगितलं, बाळा अरे अशा मरणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवर बसण्यापेक्षा जो जगाचा मालक आहे, जो जगाचा बाप आहे ना, तर अशा जगाच्या बापाच्या मांडीवर बसायला जा. म्हणजे आई, अगं तो जगाचा बाप कुठे राहतो? सांगितलं, बाळा तो जगाचा बाप अरण्यामध्ये राहतो. आता आईला कसं तरी करून त्या ध्रुवाची सांत्वना करायची होती, त्याचं मन धरणी करायची होती. पण ध्रुवाने ती गोष्ट पक्कीच ध्यानात ठेवली. आणि ध्यानात ठेवल्यानंतर सांगितलं, बाळ अरे सुरुची माता जे काही बोललं असेल ना, तर ते तू विसरून जा. काय? कारण या जगामध्ये आई ही अशी आहे की जी आपल्या मुलाला संत बनू शकते, भगवत भक्त बनू शकते, त्याला ज्ञानी बनू शकते. काय? हे सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर ते आईमध्ये आहे, जननीमध्ये आहे. कारण जसे संस्कार आई वडिलांचे असतात तशी संतती त्या ठिकाणी असते. आई वडील जर त्या ठिकाणी दुष्ट असतील, त्यांचे संस्कार योग्य नसतील, तर जी संतती आहे ती संतती सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असते. कारण गीता सांगते, यत्तदा चरते श्रेष्ठ दत्तदेवे तरोजना संयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. की यत्तदाचरती श्रेष्ठ, की श्रेष्ठ लोक, मोठे लोक जसं जसं आचरण करतात त्याप्रमाणे कनिष्ठ लहान
त्यांचं पाहून आचरण करत असतात. काय ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते. काय वडील या ठिकाणी मोठे लोक जसं वर्तन करतील त्यांचं पाहून लहान करत असतात. म्हणून मोठ्यांनी सदैव मोठे विचार ठेवून आपण काय बोलतो, कसं वागतो, जीवनात कसं आचरण करतो याचं प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. काय आणि म्हणून अनेक दृष्टांत आहे, परंतु वेळ आपल्याला एवढा सांगायला नाही. आणि त्यावेळेस आईने सांगितलं, बाळ की तुझ्यावरती, केवळ तुझ्यावरतीच नाही तर या सगळ्या जगावरती प्रेम करणारा तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा अरे अरण्यामध्ये राहतो. काय असं म्हटल्यानंतर ध्रुव म्हणाले, आई तर मला त्याला आता भेटायला जायचंय. त्यावेळेस आई म्हणाली, बाळ अरे अजून तू लहान आहेस, ज्यावेळेस तू मोठा होशील ना तर मग त्यावेळेस तू जा अरण्यामध्ये. कारण अरण्यामध्ये हिंस्र पशु पक्षी राहतात, प्राणी राहतात आणि ते प्राणी तुला खाऊन टाकू शकतात, तुला मारू शकतात. थोडा मोठा झाला ना मग अरण्यामध्ये जा. नाही म्हटलं आई मला आताच जायचंय. बघा जीवनामध्ये वैराग्य निर्माण होण्यासाठी काही ना काही निमित्त असते. काय प्रत्येकाच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होण्यासाठी काही निमित्त असते. कोणाच्या जीवनामध्ये भांडण असेल, भांडण झालं म्हणून त्या ठिकाणी काही लोक पंढरपूरला जातात, काही आमच्या आश्रमात येऊन बसतात. आम्हाला त्याचा अनुभव. भांडण झाले, देव प्रत्येकाला वैराग्य निर्माण होण्यासाठी काही ना काही कारण देत असतो, निमित्त कारण देत असतो. परंतु भगवंत जे निमित्त कारण देतो तो इशारा आपल्याला कळत नाही. आणि मग पश्चाताप, अब पछतावे क्या होत है जब चिडिया चुक गई है. मग म्हातारपणात रडतात, महाराज अहो तेव्हा सुचलं नाही ना, काय सगळी प्रॉपर्टी पोराच्या नावावर करून दिली ना, आता आमच्या नावावर काहीच नाही आणि त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं. काय कधी म्हणतात सगळं झाल्यावर माझ्या नावावर काही करू नका बरं, मी असं काय अहो तुमच्याच पोरांच्या नावावर करू नका सध्या. जोपर्यंत आहात तोपर्यंत कोणाची काही गॅरंटी. हा राजपुत्र होता परंतु स्वतःच्या बापाने दिलं की नाही ढकलून. मग हे तर कलियुग आहे. तर मग सांगितलं, बाळ अरे तुझं वय नाही अजून, तू 5च वर्षाचा आहे. 5 वर्षाचं लेकरू असलं तरी केवढं होऊ शकत आणि 5 वर्षाचा आहेस. ध्रुव म्हणाला, आई मला काही सांगू नको, मला वनामध्ये जायचं म्हणजे जायचं, माझा निश्चय झालेला आहे. आता आईला काही पर्याय उरला नाही. त्यावेळेस आई म्हणाली, बाळ काही हरकत नाही, तुझी एवढी इच्छा आहे ना तर निश्चित जा. आणि आता पायामध्ये चप्पल नाही, काय नाही, आणि अरण्याच्या दिशेने त्या ठिकाणी ध्रुव बाळ निघाले. आणि निघाल्यानंतर त्यावेळेस मध्येच त्यांना नारदाचं दर्शन झालं. आणि नारदाचं दर्शन झाल्यानंतर नारदजी म्हणाले, अरे बालक कोण आहेस तू, कुठे चालला, तुझ्या वडिलांचं नाव काय आहे सांग. तो म्हणाला, माझ्या वडिलांचं नाव मला माहित नाही, कारण रागामध्ये होता की नाही, मला माहित नाही. अरे बाळा तुझ्या जन्मदात्याचं नाव सांग. तो म्हणाला, मी काही ते नाव घेणार नाही,
मी आता माझा जो खरा बाप आहे त्या बापाच्या शोधामध्ये अरण्यामध्ये चाललो आहे. त्यावेळेस म्हणतात नारदाने त्याला अनेक गोष्टीने समजून सांगितलं, भीतीही दाखवली. बाळा, अरे जर या अरण्यामध्ये मोठे हिंस्र पशु आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. तू अजून लहान आहेस, घरी परत जा. अजून तुझं तपश्चर्या करण्याचं वय नाहीये. परंतु त्याचा दृढ निश्चय पाहून नारदाने त्याला गुरु मंत्र दिला. काय? कारण नारद शब्दाचा अर्थ आहे नारम ज्ञानम ददाति इति नारद. नारदाने त्याला गुरु मंत्र दिल्यानंतर कोणता मंत्र दिला? बीज मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र दिला आणि सांगितलं बाळा की यमुनेच्या तटावरती त्या ठिकाणी वटवृक्षाच्या खाली जाऊन तू तप कर. तू तप केल्यानंतर तुला भगवत दर्शन होईल आणि भगवंताचं दर्शन होईल असं सांगितल्यानंतर त्यावेळेस ध्रुव यमुनेच्या तटावरती आले आणि यमुनेच्या तीरावरती आल्यानंतर अनेक दिवसापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी तप केलं. आणि तप केल्यानंतर अगोदर वनातील फळं कंद मुळं खायचे, नंतर हळूहळू तेही खाणं सोडून दिलं. नंतर बेलाचे पान खाणं चालू केले. नंतर कालांतराने 1 महिन्यानंतर तेही सोडून दिलं. नंतर पाणी याच्यावरती जगू लागले, पाण्यावरती जगू लागले. नंतर पाणीही सोडून दिलं आणि नंतर त्या ठिकाणी हवा पिऊन त्या ठिकाणी जीवन जगू लागले. आणि हवेवरती त्या ठिकाणी जीवन जगत असताना संपूर्ण हवा त्या ठिकाणी शांत झालेली आहे. सर्वांचा जीव त्या ठिकाणी गुदमरू लागलेला आहे की एवढा वायू चालला कुठे. आणि म्हणून त्यावेळेस सर्वांनी भगवान श्रीहरीला प्रार्थना केली, प्रभू अहो तुमचा भक्त त्या ठिकाणी बाल भक्त आहे, बघा तो किती कठोर तपश्चर्या करत आहे. त्यावेळेस भगवान श्रीहरी त्याच्या समोर प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर भगवंत शंख चक्र गदा पद्म घेऊन त्याच्या समोर उभे झाले आणि उभे राहिल्यानंतर सांगितलं, ध्रुव बाळा डोळे उघड आता. आणि ध्रुवाने ज्यावेळेस डोळे उघडले तर त्यावेळेस भगवंताचं रूप पाहिलं. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. की शंख चक्र गदा पद्म ज्याच्या हातामध्ये आहे हे सर्व त्या ठिकाणी रूप पाहिल्यानंतर आता ध्रुवाच्या मुखातून एकही शब्द त्या ठिकाणी निघेना. आणि म्हणून भगवंताने आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि ध्रुव मग प्रार्थना करू लागला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. की हे प्रभू की आपण सर्व शक्ती संपन्न आहात. आपल्या कृपेने मला जी वाणी मिळालेली आहे ती वाणी, त्या वाणीच्या द्वारे त्याने स्तुती केली. कारण परमात्मा काय करू शकत नाही. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. काय मुक्याला सुद्धा जे बोलू शकतात, वाणी देऊ शकतात. पंगुं लंघयते गिरिं, जो पांगळा आहे त्याला त्या ठिकाणी पाय देऊ शकतात. आहे की नाही? प्रमाण आहे की नाही? आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय.
तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. तर हे सामर्थ्य त्या परमात्म्यामध्ये आहे की आंधळा त्या ठिकाणी पाहू शकतो, मुका बोलू शकतो आणि लंगडा पर्वत चढू शकतो. हे इथं बसेल महाराज आहेत का नाही समोर बसले, ते लंगडे होते आधी. काय म्हणजे काडी धरून त्यांना चालावं लागायचं. त्यांच्या जीवनातला अनुभव सांगतो तुम्हाला. तर काडी घेऊन त्यांना चालावं लागायचं. मग सहज वैष्णव देवीची यात्रा काढली. आता म्हटलं बाबा वैष्णव देवी इतक्या उंचावर तुम्ही जाणार कसे? नाही नाही म्हटले महाराज मला जायचंच. काय जायचंच. तर बघा वैष्णव देवीपर्यंत गेले आणि जेव्हा ते वैष्णव देवीचा पर्वत चढायला लागले, जाताना काडी घेऊन गेले आणि येताना म्हटले तिकडच ती काडी फेकून दिली डोंगरात. काय आणि तिकून येताना पूर्ण दोन्ही पायावर चालायला लागले. काय म्हणजे सांगायचं काय तात्पर्य? मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. परमात्मा काय करू शकत नाही आणि भगवंताने ध्रुवाला त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर ध्रुवाला सांगितलं, ध्रुव तुझी काय इच्छा असेल ते माग. सांगितलं प्रभू की माझी इच्छा आहे की तुमच्या मांडीवर बसावं. भगवंत म्हणाले बसणं बघा. म्हटले तेव्हा मला अशी मांडी द्या की जिथून मला कोणीही ढकललं पाहिजे नाही. आणि त्यावेळी ध्रुवाने अढळपद मागितलं आणि म्हणून भगवंताने त्याला अढळपदीनं सांगितलं, ध्रुवा आता तुला कोणीही तिथून लुटून देणार नाही. म्हणून आजही आकाशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक तारा ध्रुव तारा म्हणून ओळखला जातो. नसल माहीत तर तुमच्या आजीला आजोबांना विचारा, आहे की नाही, घरच्या ज्येष्ठांना विचारा की ध्रुव तारा कोणता आहे. ठीक आहे. तर ध्रुव तारा आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने भगवंताचं दर्शन करून ध्रुव ज्यावेळेस घरी परतले तर त्यांच्या वडिलांनी त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर